प्रश्न तुमचे उत्तर आयुर्वेदाची हा जो आपला सेगमेंट आहे, तर त्यामध्ये आजचा प्रश्न जो मी घेतलेला आहे तो आहे की वेट लॉससाठी ज्यावेळेला डाएट स्टार्ट केलं जातं तर त्यावेळेला 4 ते 5 दिवस ते डाएट फॉलो केलं जातं आणि त्याच्यानंतर ते डाएट मागे पडतं. तर असं का होतं? तर मेन म्हणजे विल पॉवर हा इथे प्रश्न नाही आहे. विल पॉवर खूप चांगली असते. इतक्या स्ट्रॉंगली आपल्याला वाटत असतं की आपण वेट लॉससाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. मग बऱ्याचदा फक्त डाएट नाही तर डाएटबरोबर जिमिंग स्टार्ट करणं, एक्सरसाइज स्टार्ट करणं हेही केलं जातं. पण तरीसुद्धा 4 ते 5 दिवसानंतर आपण त्याचा उत्साह कमी होतो किंवा ते करायची इच्छा होत नाही. तर असं का होतं? तर मुळात म्हणजे यासाठी आपलं शरीर आणि मन हे जबाबदार आहे. आपण ज्या वेळेला एखादा कुठलं तरी हार्ड असं डाएट स्टार्ट करतो, क्रॅश डाएट स्टार्ट करतो, त्यावेळेला तिथे आपलं मन आणि शरीर पहिल्यांदा रेजिस्ट करायला लागतं. सेम एक्सरसाइजेसच्या बाबतीतही होतं. कारण आपल्या शरीराला ह्या गोष्टींची सवय नसते आणि आपण अचानक ह्या नवीन गोष्टी इंट्रोड्यूस करतो आणि त्यामुळे शरीर नाही म्हणतं, मनसुद्धा तयार होत नाही ह्या गोष्टी करायला आणि म्हणून शरीराचा आणि मनाचा रेजिस्टन्स आल्यामुळे सुद्धा ह्या गोष्टी आपोआप मागे पडतात. त्यासाठी फक्त विलिंग पॉवर जबाबदार राहत नाही आणि म्हणूनच ज्यावेळेला तुम्हाला वेट लॉस करायचं असेल त्यावेळेला ग्रॅज्युअली सगळ्या गोष्टी आपल्या हॅबिटमध्ये आल्या पाहिजेत, आपल्या सवयीच्या होत गेल्या पाहिजेत. त्यावेळेला जो काही इफेक्ट मिळणार आहे, जो वेट लॉस मिळणार आहे तो लॉंग टर्म असणार आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारचं क्रॅश डाएट केलं, क्रॅश एक्सरसाइज केला, डायरेक्ट जिमिंग स्टार्ट केलं तर त्यावेळेला काय होतं, तुमचं सडन वेट लॉस होतं किंवा कुठले सप्लिमेंट्स घेतले वेट लॉससाठीचे, सडन वेट लॉस दिसतो बऱ्याचदा 15 दिवसात, 3 आठवड्यात, 1 महिन्यात वेट लॉस दिसतो. पण ज्या वेळेला तुम्ही हे सगळं सोडून द्याल त्यावेळेला वेट डबल स्पीडने बाउन्स बॅक होतं, आणखी जास्त प्रमाणात वाढतं. आणि म्हणूनच अशा कुठल्याही प्रकारच्या आहारी न जाता आपल्याला जे वेट लॉस करायचं आहे ते ग्रॅज्युअली करायचं आहे, सवयीने करायचं आहे. त्यासाठी आपल्याला आपलं डायजेशन इम्प्रूव्ह करायचं आहे. आपण जे खातो आहोत, आपलं नॉर्मल जे डाएट आहे त्यामधल्या गोष्टीवर खाली इकडे तिकडे करून, म्हणजेच ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्या कट ऑफ करून, ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या ॲड करून, अशा प्रकारे डाएट बॅलन्स करत आपल्याला हा जर वेट लॉस करता आला तर तो 100% फ्रूटफुल राहतो. कारण तो लॉंग टर्म म्हणजे आयुष्यभरासाठी राहतो. त्याचबरोबर ह्यातून कुठलेही साईड इफेक्ट्स होत नाहीत, कुठल्याही प्रकारे हॉर्मोनल इम्बॅलन्स होत नाही. उलट जर का तुमचे ऑलरेडी हॉर्मोन्स इम्बॅलन्स झालेले असतील तर ते बॅलन्स होण्यासाठी या डाएटचा मदत होतो. आणि म्हणूनच ग्रॅज्युअली हॅबिच्युअली तुम्हाला वेट लॉस करता आला तर तो सगळ्यात बेस्ट असतो. आणि ह्यासाठीचा उपाय जर का तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही मला कमेंट करा fit90 आणि मी तुम्हाला एका अशा डाएट प्लॅनशी, एका अशा रुटीनशी इंट्रोड्यूस करून देईन की जे ग्रॅज्युअली तुमचं वेट लॉस करण्यासाठी तुम्हाला मदत करू शकेल. त्याचबरोबर हा जो आपला सेगमेंट आहे प्रश्न तुमचं आणि उत्तर आयुर्वेदाची, तर ह्याचमध्ये तुम्ही कुठलेही बेसिक प्रश्न विचारू शकता आणि त्याची उत्तरं आम्ही शास्त्रोक्त पद्धतीने तुम्हाला देणार आहोत. त्यामुळे अशा प्रकारचे कुठलेही प्रश्न जर का तुम्हाला पडले असतील तर नक्की कमेंट करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.